लागलेत पण माणसं नुसत्या अर्ध्या बटाट्यावरून टका एकाच्या बी चेहऱ्यावर झोपीचा वानवळा दिसा नाही का दिसायला लागलाय होय हा माणसं प्रसन्न आहेत तू काय आणि मी मराठवाड्यातला आहे माझा ढंग म्हणजे अस्सल मराठवाडी ढंग आहे बोलण्याचा बरोबर आहे का मला शुद्ध येत नाही असं नाही मला बी येत आहे मी पुण्यात राहिलेलो आहे बरोबर आहे का नाही 12 वर्ष पुण्यात राहिलोय मला बी शुद्ध बोलता येते मी शिकलेला आहे पण माझा ढंग मराठवाडी ना आपण का सोडायचा उगच काय आकार आणते महाराज आले संतरंजी आता संतरंजी नाही सतरंजीच म्हणे जाणं नीट आकार आणायचा नाही आपल्याला जसं येते तसं बोलत राहायचं बरोबर आहे का नाही महाराज ह्या बायाला एक लई ना 4-6 महिने संगमनेरला जाऊन राहणार नाही तर नाशिकला जाऊन राहणार लेकरं सांभाळायला शाळात लेकरं असते त्यांना भाकरी घाला तिथं राहणार संगमनेरला किती महिने 4 महिने 6 महिने आणि मग गावाकडे या आल्या काल्याला यावाता लग्नाला यावाता मग त्यांचा आकार बघा साईड पदर काय काढत्यान भवायचे केस काय कापत्यान ह्याला का मोहोळ बसत आहे होय कमन कापितात कमन हे आणि मग त्यांच्या बोलण्याचा ढंग बघावा आणि बसतानी गावातल्या म्हाताऱ्या बाईपाशी बसणार ती पदरण ती असं वजनात आणि त्या म्हाताऱ्या बाईपाशी बसणार आणि बोलणार आमचे ते नाव आमच्या त्यांचं नाव आमचे ते ना अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले तिच्या कशाला नादी लागलीस तू सांग हा तू या नवऱ्याचं बाळातपणच त्या म्हातारीनं केलेलं आहे आणि आमचे ते ना आमचे हे ना तुमचे ते गावाची कुपाटी लावून संगमनेरला गेले तुला काय माहिती हे ना गावात एका दुकानदाराची उधारी दिलेली नाही तुला माहित नाही हा तमाशाला बी बाया लावायला ह्योच असतोय महाराजा लावायला बी ह्योच असतोय तुला माहित नाही ह्याची जजमेंट लई आगळा ह्यो उगा आकार आणायचं नाही घेण्यान देण्याचं तुमच्या लक्षात यायला लागलं आपल्याला जसं येतंय तसं बोलायचं बरोबर आहे का नाही हा अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत येत बरोबर आहे का नाही हा पण काही ठिकाणीच किडे मरत येत काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात लय उलट होऊन बसतात बस इकडे बघा जागेवर सोडून द्या मुद्दा काय सुरुवात इंद्रियाचे धनी काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी पहिला बंदोबस्त इंद्रियाचा केला कारण मनाला कुणाची संगत लागली इंद्रियाची आता बघा माझ्याकडे लक्ष द्या मन इंद्रियाच्या संगतीत बसायला लागलं आणि मनाला आवड म्हणजे खानदानी मनाची आवड संसार आहे मनाची आवड काय आहे मनाला काय आवडते भाऊ हो काय आवडते संसार सोडला तर मनाला दुसरं काहीच आवडत नाही म्हणून ज्ञानोबरायाने आग्रह केला बाबा ह्याच्या मार्गाने जाऊ नका मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला हरी पाटी स्थिरावला तोची धन्य मनाच्या मार्गाने जेवढे जेवढे गेले तेवढे तेवढे वायाला गेलेत महाराज लक्षात यायला लागले का नाही त्याच्यामुळे ह्याच्या नादी लागत बसायचं नाही ही लई वाईट आहे कुणाच्या मनाच्या मन कुणाच्या संगतीत बसायला लागलंय मी मोकाळ पांढर करू का गावाकडं मन कुणाच्या संगतीत बसायला लागलंय हा मोबाईलवर जरा डगू ठोया एखादा मोठा लटन माझ्याकडे लक्ष द्या थोडस मन कुणाच्या संगतीत बसायला लागलंय इंद्रियाच्या आणि इंद्रियाला काय आवडतंय संसार बोला जा की मोकळ्या मान इंद्रियाला काय आवडतंय संसार आणि संगत कुणाची मनाची मन कुणाच्या संगतीत बसायला रे इंद्रियाच्या आणि इंद्रियाला काय आवडतंय संसार मग साहजिकच आपल्या मित्राला जी आवडते ती आपल्याला आवडतेच की काय नाही काय हा आवडत नाही काय साहजिकच आहे ना एखादा आपल्या मित्राला व्यसन असलं माणूस व्यसनी नसू द्या पण त्याला त्याच्या नादानं तंबाखू खायचा नाद आहे समजा एखाद्याला बरोबर आहे का नाही समजा शत्रुघ्न महाराज नामदेव महाराज ही आम्ही एका जागेवर सगळे थांबलेलो आहे आणि एक जणाला कोणाला तरी तंबाखूचा नाद आहे त्यानं तंबाखू काढायची आणि बाकीच्यानं बघायचं आणि गप बसत नाही ती निर्व्यसनी गप एक बसत नाही ह्यांना लई नाद कसली लागते बरं चौथी तुला का गप मर ना तू गपची बुग मग ती त्याला तेवढंच पाहिजे ती खात ते एकच मानणार नाही काही नसते उगा बघ मुंगे काही होत नाही ना काही होत नाही उगा असतंय ते बघ ना बघ मला गाव मला जमात नाही येड्या काही नसते होत बघा बघ 2 काढे बघू बरं कसं लागते चव तोंडात टाक ना थकून टाक बेकार आहे मग ती पुढचा लय भारी असतो सांगणारा थोड्या वेळानं खमंग तोंड पडतंय थोड्या वेळा ही सांगणारे भारी असते लय आणि मग ती नादवाद त्याला नाद लागतोय का नाही लागत बोला हो
कितीतरी पिणारे माणसं फक्त मित्रांनी बिघडलेली नाही म्हणणं का बरोबर आहे का चुकीचे हा मग ती बसले हे चल ना मला नको अरे चल काय ना मी नाही मला जमत नाही माझा बाप काकड्याला जाते मी नाही मला आमचे पहिल्यापासून जमत नाही अरे चल काय न गा उगं ती सप्ताह चालू आहे मला जम उगत न अरे मित्र आहेस रे तू असला चल हे बघ आग्रह करू मी फक्त तुझ्या संघ येतो हा बरं संघच गेलं तिथं हा बस नाही मला नगो मोह बाप काकडा जास्त नगर मला नगर अरे येड्या काय नसतंय मुंगे येत्यात हे ना फक्त काही नाही होत उग ही बाहेरीतलंय घे नको उग मला तू तांदू नको घेण्या देण्याचं मला जमत नाही उग काही बी तू उग कर नको मग त्यांच्या जजमेंट असती एक तर घे नाही तर बिल भर लक्षात यायला लागलंय का नाही बोल किती झालंय बे 9,000 हे मला एवढं गोड नको राहू काही नाही काही नसतंय उग अशी काही नसतंय मुंगे त्यात म्हणू किती खानदानी बी एवढे करून टाकलेले का नाही सांगा बरं मला आपला मुद्दा सोडून द्या आपला मुद्दा एवढाच आहे की मनाला कुणाची संगत आहे इंद्रियाची इंद्रियाला काय आवडत आहे संसार मग इंद्रियाला संसार आवडतोय साहजिकच मनाला सुद्धा काय आवडायला लागला बोला की संसार आवडायला मनाला पण आमचे गुरुवरे विठ्ठल महाराज घुले हमेशा सांगायचे आळंदी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज म्हणजे आमचे गुरुजी हमेशा सांगतात काय आमचे गुरुजी म्हणले कसं आहे नादी लागायला अडचण नाही कुणी बी कुणाच्या नादी लागायचं ऐकायला लागलात का हो ध्यानात यायला लागलंय का कुणी बी कुणाच्या नादी लागायचं नादी लागलेला अडचण नाही पण नादी लागत असताना ह्याच्या नादी लागले ह्याचे परिणाम काय होतील याचा बी शहाण्यानं विचार करायचा कशाचा विचार करायचा शहाणे नेहमी परिणामाचा विचार करतात कशाचा विचार करतात परिणामाचा विचार करतात परिणामाचा मग ते आमच्या गुरुजींनी एक दृष्टांत सांगितलं म्हणजे कसं आहे एक माणूस साधू होता दारात गेला आणि भिक्षा मागितली भिक्षा देही त्याच्या दारात बारकं लेकरू खेळत होत त्याजवळ 1 रुपया होता त्या संन्याशाने 1 रुपया त्या लेकराची नजर चुकवून 1 रुपया पाय दिला ऐकायला लागलात का 1 रुपया पाय दिला 1 रुपया पाय दिला की त्या लेकरानं तीक्ष्ण नजरेने बघितलं ते आरडलं मधून आई ह्या संन्याशाने माझा 1 रुपया घेतलाय आईनं घरातूनच सांगितलं अरे जाऊ दे घेऊ दे खोटा होता कसला होता खोटा ऐसा संसार आणि मज पायी द्यावी थार मग आता खोटा होता हे कळाले संन्यासी त्याचे पाय ठेवून का बोला ठेवून घ्या नाही का खोटा याचा अर्थ त्याला त्या 1 रुपयाचे काय कळालेत रे परिणाम कळालेत काय कळालेत परिणाम कळालेत ज्ञानोबराच्या दृष्टांत 8 दिवसानं एक माणूस उपवाशी आणि जेवाय बसल्याबरोबर वाढणारा इमानदार वाढणाऱ्यानं सांगितलं ओ जेवायला अडचण नाही पण जे अन्न तुम्ही खायला लागलात ते काय घालून तयार केले विष घालून तयार केले खाईल का ते नाही ज्ञानोबराय काय म्हणतात विशेष रांदिली रस सोय जेवणाराची ठाऊक होय तरी तो ताटची सांडोनी जाय जियापरी ताट सांडून फेकून देऊन निघून जाणार का त्याला माहिती खाल्लं की ए बोरा शांत बस खाल्लं की तद्धाम परमम शाण्या माणसाने बोर त्यांना सांगा बोल नका खाल्लं की मरणार आहे मग आता नादी लागल का त्याच्या बोला की नाही ना मग म्हणा तू कुणाच्या नादी लागलास मन कुणाच्या नादी लागलाय इंद्रियाच्या संगतीत बसून कुणाच्या नादाला लागले संसाराच्या कुणाच्या नादाला लागले बोला संसाराच्या कोण नादी लागले मन कुणाच्या संगतीत बसायले इंद्रियाच्या त्यांच्या नादानं कुणाच्या नादाला लागलं मग म्हणा ओ म्हणा मन आवाज बी जावा ना त्याला बरोबर आहे का नाही हा कुणाच्या नादी लागलास म्हणले संसाराच्या बर संसाराच्या नादी लागलास म्हणले हो बर त्याचे काही परिणाम माहितीत का तुला म्हणलं नाही मग नीट ऐक म्हणा तू ज्याच्या नादी लागलास तो संसार कसा फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार
जागवी तो मना ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो मना येथे सारा भगवंता 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 ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो मना क्या बात आहे वाह हा मी म्हणतोय अभंगाकडे लक्ष द्यावा चालीचं का हाय आता तुमच्या बी चाली आम्हाला म्हणजे गावाला बऱ्यापैकी बरोबर आहे का नाही ही अभंग ह्यांचं एकच आहे राजा लल अरे काय करायचं आपल्याला बरोबर आहे का नाही इकडे लक्ष द्या माणसं करामतीचे आहेत पण काही का असाना बरोबर आहे का नाही हा मी लई 8-10 वर्षापूर्वी एकदा शिंदेच्या मळ्यात आलो होतो एकदा श्राद्धाला त्याच्यानंतर तेव्हा लई लहान होतो असा छोटासा त्याच्यानंतर तेव्हा गाडी बी लहान होती आता जरा मोठा बी दिसायला लागलोय गाडी बी मोठी बरोबर आहे की नाही तेव्हा कमी घ्यायचो आता जास्त घ्यायलो वेळ कीर्तनातला वेळ जास्त घ्यायला लागलोय मी इकडं लक्ष द्या आता ती काय कुणाला माहिती की नाही पण आलतो एकदा मळ्यामध्ये आलतो लक्षात आलं हां मुद्दा तूच सांग म्हणा आता पैसे तू घेस रान ठोक्यान देतोस म्हणून तू सांग काय सांगायचे ते मुद्दा कुठवर आला आपला संसार कसा म्हणा संसार कसा काय शब्द टाकला पहिला फलकट काय आहे अभिषेक हा फलकट हलकट फलकट म्हणजे काय हलकट त्या बाका लक्षात आलं का नाही इकडे बघा फलकट शब्दाचा अर्थ सांगतो ताईट बसा ढिले अंगण कळत नाही पुढच्यावर तुम्ही ताईट बसा एक शब्दाचा किस पडला पाहिजे कीर्तन त्याचं नाव आहे अभंग आपण जो निवडलाय त्या संदर्भानं चिंतन झालं पाहिजे लक्षात आलं का नाही आणि असे महाराज आणले पाहिजे शक्यतो लक्षात यायला लागले का माझं बोलणं संसारातल्या गप्पा मला बी मारता येतात पण खरं सांगू एक वाक्य तुम्हाला नवरा बायकोच्या गोष्टी सांगायच्या आणि तुम्हाला हसवायचं तुम्ही काय दिवसभर कमी बेजार आहेत का ह्यानं नवरा आणि बायकोच्या भांडणाच्या गोष्टी आम्ही सांगून तुम्हाला हसवायचं तुम्ही आधीच आंबट झालेले आहेत ना हे ना आणि पुन्हा पैसे देऊन हेच ऐकायचं का संध्याकाळी बी देण्यात यायला लागलंय का नाही तुमच्या इकडं बघा गोष्ट एक मुद्दा सांगतो फलकट फलकट म्हणजे काय आता माझ्या ह्याच्यात कुणी नसतील व्याकरण शिकलेले पण कुणी असलं तर बघा त्याला जाणकार कुणी असलं व्याकरण शिकलेलं तर लक्षात येईल फलकट शब्दाचा अर्थ महर्षी पाणिनीने व्याकरणात केला काय फलकट फलकट म्हणजे काय फलशोप त्याच्यात कटकाट येते नावाचा धातू धातू कोणता कटकाट येते म्हण कटकाट येते हा कटकाट येते नावाचा धातू आणि त्याचा अन्वय अर्थ कसा करायचा फलशोप यस्य कटकाट येते यस्य सह फलकट विढ डोक्यावरून नाही शिंड येऊन गेलं म्हणायचं ती बरोबर आहे का नाही अर्थ डबल आहे का फलशोप यस्य कटकाट येते यस्य सह फलकट म्हणजे मराठी मध्ये फळाच्या वरचा भाग फलशोपयस्य फळाच्या वरचा भाग कटकाट येते म्हणजे काटणे कापून टाकल्यावर खाली जे राहतं त्याला म्हणतात फलकट किंवा भुईमुगाच्या शेंगा असतात का तुमच्याकडे बोल जावं मोकळ्या म्हणून अर्ध्या तास बोल जा बरं भुईमुगाच्या शेंगा आहेत ना भुईमुगाच्या शेंगातला मधला शेंगदाणा काढून घेतल्यावर खाली काय राहिलं तुमच्याकडे काय म्हणते त्याला हा टरफल हा टरफल आमच्याकडे टरफल पुणे जिल्ह्यात त्याला फोलकट म्हणते काय म्हणते त्याला फोलकट मग तुकोबार आहे पुणे जिल्ह्यात तेच असल्यामुळं फोलकट आणि फलकट एकच आहे आपले टरफल पुणे जिल्ह्यातलं फोलकट आणि गाथ्यातलं फलकट एकच आहे म्हणजे ज्याचं काहीच काम नाही त्याला म्हणतात फलकट शास्त्रीय भाषेत निरर्थक कसलंय ते मग संसार कसलाय सांगितला
निरर्थक, त्याचा काही उपयोग नाही. ज्ञानोबराच्या भाषेत ज्ञानोबरा म्हणतात कशा पद्धतीनं साबरे वाढीनल्या सरळा वर फळना आत पोकळा कास्तन झाले गळा शेळी जैसे. 17वी ओवी आजच्या कीर्तनात ही ज्ञानोबरात लक्षात यायला लागले का नाही. ज्ञानोबरा म्हणतात साबराचं म्हणजे वेळूच झाड, काही कामाच नाही. उंच वाढतं मधून पोकळ असते, शेळीच्या गळ्यात स्तन असतील, काही कामाचे नाही. तसा संसार सुद्धा काहीही कामाचा नाही. प्रतस्मने वैकुंठाशी गुरुरे घुलेबो हमेशा सांगायचे पाठात आळंदीला काय घुलेबो म्हणायचे ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ, ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार आहे. काही कामाला येत नाही संसारातलं लयच बेकार आहे. म्हणजे त्याला काय विशेषण लावलंय, कसलाय संसार, फलकट. कसला फलकट, फलकटचा अर्थ कळाला का. थोडक्यात निरर्थक म्हणजे फलकट, त्याच्या पुढचा शब्द घ्या. फलकटच्या पुढे काय संसार. संसार संसार म्हणजे काय, संसार शब्दाचा अर्थ करत असताना नीट बसा ताईट बसा बघा इकडे माझ्याकडे. संसार संसार म्हणजे काय, संमित प्रकारेन संसरती. दोन धातू तिथं, दोन धातू लावायचे. संमित प्रकारेन, किम प्रकारेन, किम प्रकारेन संमित प्रकारेन संसरती सुसारयती इति नाम संसार. म्हणजे सुसारयती म्हणजे सरकत राहतो, संसरती म्हणजे सरकीत राहतो. विठ्ठल एक अर्थाचे दोन धातू. सुसारयती संसरती, सरकीत राहतो म्हणजे स्वतः सरकतो आणि दुसऱ्याला बी सरकितो. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मचला गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मचला गेला. आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पण तू तवी तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू सरकत राहतो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. हे एवढं वाईट आहे. ज्ञानोबराय म्हणतात काय, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. कळायला लागलंय का बोलणं. संसार आणि सुख या दोन गोष्टी एका जागेवर कधीच बसत नाहीत महाराज. लक्ष माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून भूते भांबावली आणि संसाराची आडवा माझी पडिली. भांबावून जाऊन संसारात पडते. आणि या संसाराची विशेषता आहे, मध्ये पडलेच कळते पडलं का काय किंमत. हो ना, काल सासऱ्याचा फोन आलता मला आमच्या, जावा बापू 2-3 दिवस टाइम काढा. म्हणलं का, आपल्या पोराला पोरगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. म्हणलं मामा इथं माझाच निर्णय चुकलेला आहे, तुमचा तुम्ही बघा. कुठं ना आधी लागत बसावा आणि काय करावा. आणि मग त्याच्या तुकोबराय म्हणले बाबा ह्याच्यापेक्षा मरण परवडलं. मरण भले परी काय अवकळा ऐसे, मरण भले परी काय अवकळा ऐसे. मरण